नमस्कार. सान्वी आर्ट वन या चॅनलवर तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, टिपक्यांची रांगोळी आहे. ही टिपके जोडून घ्यायचे आहेत. अगदी सोपी रांगोळी आहे बघा. टिपक्यांच्या रांगोळ्या अगदी सोप्या असतात, फक्त आपल्याला टिपके जोडायचे असतात. तर आता इथे मी 3x2 टिपके काढून घेतलेले आहेत आणि एक गोल पाकळ्यांचं फूल 3 टिपके जोडून काढायचं आहे. आता प्रत्येक पाकळीवरती फांदीप्रमाणे 2-2 रेषा काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. जो आपला एक टिपका राहिलेला आहे त्याला तो मध्ये घ्यायचा आहे. 2-2 फांद्या काढायच्या आहेत. आता वरची जी फांदी आहे त्यावरती आपल्याला एक छोटंसं फूल काढायचं आहे. तर खालच्या बाजूला आणखी एक छोटी फांदी मी काढून घेतलेली आहे. आता वरची जी फांदी आपण काढलेली आहे त्यावरती एक 3 पाकळ्यांचं गोल फूल काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये सफेद रंगच भरायचा आहे बघा. रोजची रांगोळी आहे तर वेगळा काही रंग, जास्त रंग भरत बसायची गरज नाही आहे. आणि ज्या फांद्या काढलेल्या आहेत त्यावरती आपण डॉट देऊन छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, मी तीनही फांद्यांवरती छोटी छोटी डॉट देऊन घेतलेले आहेत. तर जे फुलं काढलेले आहेत त्यामध्ये मधून एक तुऱ्याप्रमाणे रेषा ओढायच्या आहेत आणि वरती पिवळे डॉट द्यायचे आहेत. आता पाकळ्या ज्या काढलेल्या आहेत त्यावरती एक एक आडवी रेष मारून बघा, मी लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता आपण फुलामध्ये थोडासा रंग भरून घेणार आहोत. आता इथे मी डार्क लाईट करून निळा रंग भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, वरती आकाशी रंग आणि आतल्या बाजूला डार्क निळा रंग भरलेला आहे. आता 2 रंग ह्या फुलामध्ये मी भरलेले आहे. ज्यामध्ये आपण 3 पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे त्यामध्ये डबल कलर भरलेला आहे. त्याच्यावरती आडव्या रेषा दिलेल्या आहे त्यावरतीही सफेद रंगाने डॉट द्यायचे आहेत. आता फुलाच्या मध्येही आपण 2 रेषा ओढून घेणार आहोत आणि त्यावरती डॉट देणार आहोत. त्यामुळे फुलाला आणखी एक सुंदर लुक येतो. तुम्ही बघू शकता, आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते बघा. जे आपण डॉट काढलेले आहेत त्याला पानांचा आकार थोडासा देऊन घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. जी मधली फांदी आहे त्यावरती छोटी छोटी सफेद रंगाने पानं काढून घेतलेली आहेत. तर रोजची रांगोळी आहे, पटकन होणारी आहे बघा ही रांगोळी. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी 4 टिपके मी काढून घेतलेले आहेत बघा. आणि ही थोडंसं आतल्या बाजूला रेष काढून ते जोडून घ्यायचे आहेत बघा. आतून एक क्रॉस लाईन काढायची आहे आणि कर्व द्यायचा आहे, थोडंसं गोलाकार द्यायचा आहे. जशी कमान असते ना त्याप्रमाणे एक आकार द्यायचा आहे. आता प्रत्येक आपण जो कर्व दिलेला आहे किंवा गोलाकार दिलेला आहे रेषेचा त्यावरती आपल्याला डॉट काढून घ्यायचे आहेत आणि ते थोडेसे प्रेस करून घेतलेले बघा. झाकणाच्या मदतीने, काडीच्या मदतीने थोडेसे गोलाकार करून घ्यायचं आहे. तर आपण तिथे एक पान काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, मी एक संदर्भासाठी एक डॉट देऊन छोटी छोटी पानं काढून घेतली आहेत. त्या 4ही रेषांवरती पानं काढून घ्यायची आहे. आता मधले जे कॉर्नर उरलेले आहेत बघा त्यावरतीही आपण वरती डॉट देऊन घेणार आहोत बघा. वरच्या बाजूला छोटी छोटी फुलं तयार करून घ्यायची आहेत. काडीच्या मदतीनेच छोटी छोटी फुलं तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता बघा, 4ही कोपऱ्यांवरती फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता त्या फुलांना आपण खालच्या बाजूला हिरव्या रंगाने एक देठ काढून घेणार आहोत. खालच्या बाजूला एक छोटासा देठ काढून घेतलेला आहे. आता मध्ये पानांमध्ये रंग भरायचा आहे बघा. वरच्या बाजूला मी पोपटी रंग भरलेला आहे. आतल्या बाजूला आपण डार्क हिरवा रंग भरून घेणार आहोत. फुलांना काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडा थोडा पिवळा रंग फुलांमध्ये भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि जी पानं काढलेली आहेत आपण त्यामध्येही लाईट आणि डार्क करून हिरवा रंग भरून घेतलेला आहे. आणि जे गोल आकार काढलेले आहेत त्यामध्ये तो एक एक निळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. फुलांमध्ये लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. आता जे फांद्या काढलेल्या आहेत किंवा खालचे जे देठ काढलेले आहेत आपण त्याला छोटी छोटी सफेद रंगाने पानं काढलेली आहेत. तुम्ही बघू शकता, छोटी छोटी पानं काढून घ्यायची आहेत. आणि जे कॉर्नर आहेत बघा तिथे एक आडवी रेष मारून घ्यायची आहे, एक गोल करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येईल बघा. मी तिथे लाल आणि पिवळा रंग थोडा थोडा भरून घेतलेला आहे. पानांचा आकार देऊन घेतलेला आहे काडीच्या मदतीने.
आता मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण छोटंसं स्वस्तिक काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी थोडंसं जाड रेषेने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि मध्ये लाल आणि पिवळ्या रंगाची डॉट दिलेली आहे. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे मी 4 डॉट देऊन घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता 4 डॉट द्यायचे आहेत आणि ते मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. पानांप्रमाणे एक आकार द्यायचा आहे. ते बोटाच्या मदतीनेच मी डॉट मागच्या बाजूला ओढलेले आहेत आणि बघा 2 डॉटचे 2 आपण पानाचे आकार करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 3-3 डॉट द्यायचे आहेत. आपल्याला एक छोटंसं फूल तयार करायचं आहे बघा. आणि मध्ये जे 2 पानांच्या मधला जो वेगळा भाग असतो आहे तिथेही आपण रेषा मारून घेणार आहोत. आता इथे 3 पाकळ्यांची फुलं तयार करून खालच्या बाजूला हिरव्या रंगाने एक देठ काढून घेतलेला आहे. आता बाजूचे मधले रिकामी जागा राहिलेली आहे तिथे आपण 2 रेषा मागच्या बाजूला ओढून घेतलेल्या आहेत. तर जे पानाचे आकार काढलेले आहेत त्याला थोडासा काडीच्या मदतीने पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. आतल्या बाजूला ओढून घ्यायचा आहे आणि मध्ये रंग भरून घ्यायचा आहे. पानाला व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. मध्ये गुलाबी रंग भरून घेतला. आता जे आपण रेषा काढलेल्या आहे त्यावरती फांदीप्रमाणे छोटे छोटे फांद्या काढायच्या आहेत बघा आणि वरती एक गुलाबी रंगाचे डॉट देऊन फूल काढून घ्यायचं आहे बघा. मी दोन्ही बाजूला गुलाबी रंगाचे डॉट देऊन आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत आणि खालच्या बाजूला हिरव्या रंगाने देठ काढलेला आहे. मध्ये पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता ज्या उरलेल्या फांद्या आहेत त्यावरतीही पोपटी रंगाचे डॉट देऊन पानाचा आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते आणि अगदी पटकन होऊन जाते बघा. ही रांगोळी रोजची काढण्यासाठी देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता फुलांमध्ये एक सफेद रेष मारून वरती पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आपली फायनल रांगोळी आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुक अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या रविवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे बघा. जय मल्हार अशी ही रांगोळी आहे. तर जे आपले खंडेरायाच्या डोक्यावरचा टिळा असतो त्याप्रमाणे मी एक आकार वरती काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेला आहे. तर रविवार निमित्त ही रांगोळी तुम्ही पाटावर काढून देवघरासमोर ठेवली तर अगदी शुभ समजलं जातं बघा तुम्ही. आणि अगदी सोप्या पद्धतीनेच मी दाखवलेली आहे. आता एका बाजूला आपण त्रिशूल काढून घेणार आहोत. त्रिशूलसुद्धा सोप्या पद्धतीनेच काढलेला आहे. काही वेगळी ड्रॉइंग करायची नाही आहे बघा. फक्त व्यवस्थित थोडासा गोल आकार देऊन मी काढून घेतलेला आहे. मध्ये आपण जे भगवान शंकराच्या डोक्यावर टिळा असतो तो काढून घेतलेला आहे बघा त्रिशूलच्या मध्ये. खालच्या बाजूला एक पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता मध्ये आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत. पिवळ्या रंगावरती एक लाल रंगाचा टिळा देऊन घ्यायचा आहे. आता जे त्रिशूल आपण काढलेलं आहे त्याच्या खालच्या बाजूला एक छोटंसं फूल काढून घ्यायचं आहे बघा. काडीच्या मदतीनेच मी काढलेलं आहे. आतल्या बाजूला पाकळ्या ओढून घ्यायच्या आहेत किंवा आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये एक लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. आता बाजूला आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत बघा. अगदी सोप्या आहेत सर्वच रांगोळ्या आणि डेमोसुद्धा मी दिलेला आहे की कशा प्रकारे रांगोळ्या काढलेल्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. आता ह्या फुलांच्या बाजूला बघा मी पानंसुद्धा काढलेली आहेत. तर तुम्हाला जर आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणींना नक्की रांगोळ्या शेअर करा बघा. रोजच्या काढण्यासाठी ह्या छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत आणि मी डेमोसुद्धा दिलेला असतो. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या असतात आणि अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. तर डेमोसुद्धा दिलेला असतो की कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की मला सांगा आणि तुम्हाला जी रांगोळी आवडली नाही तीसुद्धा तुम्ही मला अगदी हक्काने सांगू शकता किंवा तुमच्या काही सूचना असतील रांगोळीबद्दल किंवा माझ्या काही चुका जरी असतील रांगोळीमध्ये तरीसुद्धा तुम्ही मला एक कमेंट करून नक्की सांगू शकता बघा. मी खाली जय मल्हार असं लिहून घेतलेलं आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचा बघू शकता. अगदी सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता आता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. तर अशाच फायनल रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी रोज दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी असेच एकदा माझ्या सान्वी आर्ट 1 या चॅनलला नक्की भेट द्या आणि बघा, शिका. नवीन नवीन रांगोळ्या, नवीन नवीन डिझाईन किंवा तुमच्या काही मनातल्या डिझाईन असतील त्यासुद्धा तुम्ही मला नक्की पाठवू शकता. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.